बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 8 भाग झालेले आहेत, 14 श्लोक झालेले आहेत आणि 215 ओव्या झालेल्या आहेत. तर आज आपण भाग नंबर 9 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग, म्हणजे 3 प्रकारची श्रद्धा आणि बरंच काय याच्यामध्ये या अध्यायामध्ये आलेलं आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रद्धा जर नसेल किंवा शास्त्रांचा जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला कोणत्या गतीला जावं लागतं वगैरे गोष्टींचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या एका प्रश्नाला अर्जुन एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न असा आहे की एखाद्या भक्तानं जर शास्त्रांचा अभ्यास न करता ज्यानं शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर दान धर्म केलं, भूमिदान केलं, अग्निहोत्र केलं, गाईचं दान केलं, श्रद्धेने सर्व कर्म केली, पूजा अर्चा केली, तर त्याला सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते. त्याचं उत्तर देताना पहिल्यांदा भगवंत 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत हे सांगतात. तर त्या 3 प्रकारच्या श्रद्धा म्हणजे सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. आता या श्रद्धा उत्पन्न कशा होतात? श्रद्धा ही मूळची श्रद्धा ही एकच प्रकारची असते. जसं पाण्याला रंग नसतो, त्यात जो रंग मिसळावा तो रंग त्यात दिसतो, तसेच श्रद्धा ही गुणरहित असते, गुणातीत असते. ज्या प्राण्यात जो गुण जास्त, जो गुण बलवान, त्या प्रकारची ती श्रद्धा तयार होते. आणि श्रद्धा ही जरी एकच असेल, गुणातीत असेल, तरी सुद्धा मनुष्य किंवा कोणताही प्राणी स्वभावताच अनादि मायेच्या शक्तीने तयार होत असतो. त्यामुळं त्या शक्तीचे जे 3 गुण आहेत ते त्याच्यामध्ये आपसुकच असतात. ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. त्यापैकी जो बलवान गुण असतो ती श्रद्धा बनून राहते. याचे परिणाम काय होतात की सत्व गुणानं तो मोक्ष फळापर्यंत जातो. रजोगुण वाढला असता तीच श्रद्धा कर्म करण्यास लागते आणि जर तमोगुण वाढला तर त्या श्रद्धेचा भंग होऊन तीच श्रद्धा वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त करते. आता ही जी श्रद्धा आहे ती पूर्व संस्कारानुसार उत्पन्न होते. म्हणजे मिरचीच्या झाडाला जर पाणी दिलं तर ते तिखट होतं, ऊसाच्या झाडाला दिलं तर ते गोड होतं, अशा प्रकारे. आता श्रद्धेची 3 लक्षणं आहेत. म्हणजे जे पुरुष आहेत ते या लक्षणांवरून ओळखता येतात की कोणत्या श्रद्धेचा आहे तो. उदाहरणार्थ सात्विक श्रद्धा असणारे जे पुरुष असतात ते देवाचे पूजन करतात. राजस श्रद्धा असणारे यक्ष राक्षसांचे पूजन करतात आणि तामस जन जे आहेत ते प्रेत व भूतगण यांची पूजा अर्चा करतात. हे जे तामस लोक असतात, तामस श्रद्धा धारण करणारे जे लोक असतात ते अतिशय कठोर मनाचे असतात. ते
लहान मुलांचा, प्राण्यांचा बळी देतात. पण भगवंतांना हे अजिबात पसंत नाहीये. भगवंत काय म्हणतात, की जो बळी देतो त्याला जो त्रास होतो, तो त्या त्या बळी जाणाऱ्या प्राण्याला त्रास न होता मला होत असतो. कारण त्याच्यात माझा अंश आहे. आणि असे जे तामस लोक असतात ते 8-8 दिवसाचा उपवास करतात. स्वतःच्या जीवाला त्रास देतात उपाशी ठेवून. तर त्याही प्रकारे तो उपाशी राहिल्यामुळे सुद्धा त्याच्यात सुद्धा माझाच अंश असल्यामुळे त्याही प्रकारे मला त्रास होतो. अशा प्रकारे हे तामस लोक दोन्ही प्रकारे भगवंताला त्रास देतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये अन्नाच्या बाबतीत आलेलं आहे, की 3 प्रकारचं अन्न असतं. कोणतं खावं, कोणतं न खावं. सात्विक अन्न, तामस अन्न आणि राजस अन्न हे आपण पाहिलेलं आहे. सात्विक अन्न हे गोड, उत्साहवर्धक, बलवर्धक, आरोग्यास एकदम चांगलं असं ते अन्न असतं. ते गोड असतं, मऊ असतं, स्वादिष्ट असतं, पिकलेलं असतं. अशा पद्धतीचं ते अन्न असतं. राजस जे अन्न असतं ते कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, वृक्षावर जळजळ करणारे, त्यापासून दुःख, शोक आणि रोग उत्पन्न होतात. आणि जे तामस अन्न असतं ते अर्धवट शिजलेले, बेचव झालेले, आंबलेले, शिळे, उष्टे आणि अपवित्र असे ते अन्न असते. आणि त्यापासून फक्त ते पापास पात्र होतो. तो जो असे अन्न खातो तो पापास पात्र होतो. त्यानंतर यज्ञाचे 3 प्रकार: सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. सात्विक यज्ञ जे आहे ते म्हणजे फलाची इच्छा न धरता पुरुषाच्या हातून कर्तव्य म्हणून करावयाचा असा मनाचा निर्धाराने जो शास्त्रोक्त यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. आणि राजस यज्ञ असाच करतात, सगळं व्यवस्थित मांडामांड करून वगैरे वगैरे राजस यज्ञ करतात. पण त्यात फक्त फरक हा असतो की त्यात श्रद्धा नसते आणि स्वतःचा डौल मिरवण्यासाठी स्वर्ग प्राप्ती होईल या आशेनं लोक दीक्षित म्हणून आपल्याला बहुमान देतील आणि स्वतःचा डौल मिरवण्यासाठी आणि अशा प्रकारे फलाची इच्छा धरून केलेला हा यज्ञ असतो. म्हणून त्याला राजस यज्ञ म्हणतात. आणि तामस यज्ञ म्हणजे अशास्त्र, अन्नदान रहित, मंत्र रहित, दक्षिणा रहित आणि श्रद्धा रहित असा जो यज्ञ असतो त्याला विद्वान लोक तामस यज्ञ असे म्हणतात. त्यानंतर आपण तपाचे प्रकार पाहिले. तपाचे प्रकार 3: कायिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप. कायिक तप म्हणजे काय, की शरीराने सेवा करायची. कुणाची? देवाची, ब्राह्मणाची, गुरुची, विद्वान लोकांची. आणि सुचिरभूतपणा त्याच्यामध्ये असतो, सरळपणा असतो, ब्रह्मचर्य असतं, अहिंसा असते. त्याला कायिक तप असं म्हणतात. म्हणजे असे लोक जे प्रवासात वगैरे थकून आलेले लोक असतात त्यांची सेवा करतात. नंतर जे उपाशी आहे त्यांना खायला देतात. प्राण्यांवर त्यांचे विशेष दया असते. आणि देवाचा परिसर या ठिकाणी स्वतःची सेवा देतात. झाडणं, लोटणं, स्वच्छता करणे, लोकांना व्यवस्थित व्यवस्था करून देणे, अशा प्रकारचे जे तप असतं त्याला म्हणजे शरीराने केलेलं जे तप असतं त्याला कायिक तप असं म्हणतात. पण हे तप काही वयापर्यंतच शक्य होतं. कारण जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत त्या अंगाकडून, त्या शरीराकडून आपण सेवा करून घेऊ शकतो. एकदा ताकद कमी झाली, मनुष्य वयस्कर झाला तर हे कायिक तप तो करू शकत नाही. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज आता भाग नंबर 9, श्लोक नंबर 15. या श्लोकामध्ये आपण वाचिक तप म्हणजे त्यात शब्द आलेला आहे तो वाचा. वाचा म्हणजे बोलणं.
आता बोलण्यातून कसं तप केलं जातं ते आपण आज समजून घेऊयात. त्यासाठी पहिल्यांदा श्लोकाचा अर्थ वाचूयात. कोणाच्याही मनाला न लागणारे सत्य व गोड असून परिणामही हितकारक असे भाषण करणे आणि वेदाचे अध्ययन करणे याला वाचिक तप असे म्हणतात. काय ते आपण समजून घेऊयात. तरी लोहाचे अंग तुक न तोडीताची कनक केले जैसे देख परिसे तेणे तैसे न दुखविता सहजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये पाणी मृदुर झाडा जाये तृणते प्रासंगीचे जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित जोड अमृताची सुरसरी तै प्राणांते अमर करी स्नाने पाप तापवारी गोडीही दे तैसा अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी अवतरणे निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठित जै वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. तर असे पहा की परीस लोखंडाचा आकार व वजन ही कमी न करता ज्याप्रमाणे त्याचे सोने करतो. परीस जो असतो, परीस म्हणजे काय, सोन्याला त्यानं स्पर्श केला की ते लोखंडाला स्पर्श केला की ते लोखंडाचं सोनं होतं. समजा लोखंडाची कुऱ्हाड आहे, त्याला आपण स्पर्श केला, परिसानं स्पर्श केला की ती कुऱ्हाड सोन्याची तयार होते. समजा नांगर आहे, लोखंडी नांगर आहे, त्याला जर आपण परीस लावला तर तो नांगर सोन्याचा होतो. म्हणजे काय की परीस त्या लोखंडाचा आकार व वजन सुद्धा कमी न करता ज्याप्रमाणे त्याचे सोने करतो. म्हणजे कुऱ्हाडीला जर आपण सोनं लावलं तर ते कुऱ्हाडीचं काय नांगर होईल का? नाही. किंवा नांगराला जर परीस लावलं तर नांगराची कुऱ्हाड होईल का? नाही. नांगरच राहतो, फक्त तो सोन्याचा बनतो. त्याचप्रमाणे ज्याशी बोलायचे त्याचे जवळ असणारा दुसरा मनुष्य दुःख न होता सहज सुखी व्हावे अशी ज्या बोलण्याची शक्ती आहे. वस्तुतः पाणी झाडास दिले जाते, पण त्या योगे त्याच्या जवळ असणारे गवत सहज वाढते. असे एकाच बोलते वेळी त्या बोलण्यापासून सर्वांचे हित होते. आपल्याला एखादा अनोळखी मनुष्य भेटला की जो आपल्या एखाद्या ओळखीच्या मनुष्याबरोबर आलेला आहे. आपण काय करतो, ओळखीच्या मनुष्याला नमस्कार करतो, अनोळखी मनुष्याला पण नमस्कार करतो आणि नंतर आपण ओळखीच्या मनुष्याशी बोलायला सुरुवात करतो. मग त्या दोघांमध्ये जे संभाषण होतं ते ऐकून जो तिसरा अनोळखी मनुष्य आहे तो सुद्धा खुश झाला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे. आपलं बोलणं असं असायला हवं की तो अनोळखी व्यक्ती सुद्धा आनंदी झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे. असं बोलणं आपलं असायला हवं. जसं की झाडाला पाणी दिल्यानंतर आजूबाजूला गवत वाढतं, तण वाढतं, तसं अमृताची गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यास जशी प्राशनाने अमर करते, स्नानाने पाप नाहीसे करून संसार तपापासून मुक्त करते व गोडीही देते, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याची रुची बिघडत नाही.
बोलणं कसं असावं ते अजून इथे सांगितलेलं आहे की काय उदाहरण दिलं बघा. अमृताची गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यास जशी प्राशनाने अमर करते. पाणी पिल्यानंतर तृप्ती होते. पाणी नाहीच पिलं तर मरून जातो. पिलं तर अमर होतं. का? तर ती अमृताची गंगा आहे. आणि त्याच पाण्यानं जर स्नान केलं तर पाप नाहीसं होतं. संसार तपापासून मुक्त होतो आणि गोडीही देते. ते गोड पण असतं. त्याचप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याची रुची बिघडत नाही. जर जर कोणी प्रश्न केला तर अशा प्रकारे भाषण करतात. नाही तर वेदांचे अध्ययन अथवा हरिस्मरण करतात. हे जे लोक असतात, जे वाचिक तप करणारे लोक असतात, ते कोणी जर बोलायला प्रश्न विचारला तर अशा प्रकारे भाषण करतात. अशा प्रकारे ते बोलतात. कसं? वर सांगितल्याप्रमाणे की त्याच्या बरोबरचा सुद्धा मनुष्य खुश व्हावा. अजिबात कोणी दुःखी होऊ नये. अशा पद्धतीने ते बोलतात. किंवा जर नाही तर वेदांचे अध्ययन किंवा हरिस्मरण करतात. उगाच वायफळ बडबड करत बसत नाहीत. खोटं बोलत नाहीत. कुणाला त्रास होईल असं बोलत नाहीत. कोणाचंही अंतःकरण दुखावेल असं बोलत नाहीत. अशा पद्धतीने आपलं बोलणं असावं. ऋग्वेदादी तिन्ही वेदांची वाचारूप मंदिरात प्राण प्रतिष्ठा करून जे आपल्या वदनाची वेधशाळाच करतात. एवढं छान बोलतात ती की आपल्या वदनाची म्हणजे तोंडाची वेधशाळा करतात. कसं? ऋग्वेदासहित तीन वेदांची तीन वेदांची वाचारूप मंदिरात प्राण प्रतिष्ठा करतात. म्हणजे वाचा म्हणजे जिव्हा, तोंड, बोलणं. की तो बोलायला लागला की त्याच्या तोंडून वेदांचे दर्शन व्हावं इतके एवढं ते छान बोलतात. किंवा शिव अथवा विष्णू यापैकी एकाचे नामस्मरण करणे हे वाचेपासून उत्पन्न झालेले वाचिक तप असे जाणावे. वर जे सगळं सांगितलेलं आहे यालाच वाचिक तप असं म्हणतात. आता मानसिक तपाची लक्षणं सांगतो ती ऐक असे लोकनाथांचा नायक श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. श्रीकृष्ण काय म्हणाले? आता तुला मी मानसिक तप सांगतो ते ऐक. काय आहे हे? त्यासाठी 16वा अध्याय त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. मनाची प्रसन्नता, सौजन्य, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरण शुद्धी याला मानसिक तप म्हणतात. आता आपण ओळ वाचून लक्षात घेऊया नेमकं काय आहे ते. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळो वैषम्ये चंद्र का सांडिला आधी नरेंद्र नातरी क्षीर समुद्रू मंदिराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडोनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विण प्रकाशू जाडे विण रसू पोकळी विण आकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपली या स्वभावा मुखे हिवली जसी अंगिके हिवो नेदी मग न चालते कलंके विण शशीबिंब जैसे नित्य परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. तर लाटांशिवाय जसे सरोवर किंवा आभ्रांशिवाय स्वच्छ असलेले आकाश किंवा सर्पांनी सोडलेली चंदनाची बाग अथवा पूर्णचंद्र चिंतारहित राजा अथवा जसा मंदिर चालकाशिवाय असलेला क्षीर समुद्र
असं कधी असतं का बघा, की लाटांशिवाय सरोवर असं कधी नसतं. अभ्रांशिवाय म्हणजे ढगांशिवाय आकाश असं कधी नसतं. सापांशिवाय चंदनाची बाग नसते. तसे अनेक कल्पना तरंग अगदी निःशेष नाहीसे झाल्यावर मन जसे शुद्ध मन जसे शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते, अथवा उष्णते वाचून प्रकाश, जाड्या वाचून अन्न आणि पोकळी शिवाय असलेले वस्तू म्हणजे ब्रह्म, तसेच आपले स्वरूप जाणून तो आपला स्वभाव टाकतो. आणि काय, थंडीने अंग कांडल्यावर ज्याप्रमाणे थंडीची बाधा होत नाही, अंग कांडल्यावर म्हणजे थंडीची सवय झाल्यानंतर त्याला रापणं असं म्हणतात. आपण उन्हात काम करून करून म्हणतो की माझी त्वचा मी रापून गेलोय, म्हणजे उन्हानं मला आता काही फरक पडत नाही. तसंच थंडीचं. मग अचल आणि कलंकरहित असे जे चंद्राचे बिंब जसे नेहमी पूर्ण असते, तसे आत्मस्वरूपी जे मन स्थिर झालेले असते. आता आपण जे वाचत आहोत ते आहे मानसिक तप. मानसिक म्हणजे मन, मनाशी संबंधित हे तप आहे. तर मन कसं असलं पाहिजे? स्थिर असलं पाहिजे. त्यासाठी पाठीमागची सगळी उदाहरणं दिली आहेत. वैराग्याची इच्छा जेथे नाहीशी झालेली आहे आणि मनाची धाव व भीती जेथे कमी झालेली आहे, तेथे मन बोध स्वरूपी होते. म्हणून शास्त्रांचा विचार करण्यास ज्या मुखास शीण द्यावायचा, ज्या मुखाने शास्त्राध्ययन करायचे, ते मुख वाचेचे सूतही हाती धरीत नाही. भाषण विरहित मौन संपन्न असते. त्या मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यात घातले असतात तद्रूप होते, त्याप्रमाणे ते संकल्प विकल्प सोडून जाते. अशा वेळेस त्या मनात इच्छा कोठून उत्पन्न होणार? जिच्या योगाने इंद्रियाकडे धाव घेऊन विषयांचे गावास प्राप्त व्हावे. म्हणजे मन हे अशा पद्धतीचं तप करून अशा पद्धतीचं बनतं की इच्छा रहित व्हायला लागतं. कोणतीही मनामध्ये इच्छा उरत नाही असं मन तयार होतं. असं ज्यावेळेस मनुष्य वयस्कर होत जातो, त्यावेळेस हळूहळू एक 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 इच्छा मनातल्या निघून जायला लागतात. फार कमी इच्छा आणि आकांक्षा शिल्लक राहतात. त्याच इच्छा आकांक्षा ज्यावेळेस मूल लहान असतं त्यावेळेस भरपूर असतात, तरुणपणी जास्त असतात. लग्न वगैरे झालं, 32-35 वर्ष झालं की त्यावेळेस असतात. पण ज्यावेळेस मनुष्य सर्वार्थानं कामातून, संसारातून ज्यावेळेस रिटायर्ड होतो म्हणतात, तर त्यावेळेस त्याच्या हळूहळू हळूहळू इच्छा सुद्धा कमी व्हायला लागतात. मग असं जे मन असतं की ज्याच्या मनात इच्छा कमी झालेल्या आहेत, ते मन हे कायिक तपासाठी उत्तम असतं, मानसिक तपासाठी. जिच्या योगाने इंद्राकडे धाव घेऊन विषयांचे गावास प्राप्त का व्हावे? म्हणून तळ हातावर ज्याप्रमाणे केस नसतात, त्याप्रमाणे अशा प्रकारे तयार झालेल्या मनाच्या ठिकाणी सहज भाव शुद्धी होते. म्हणजे मन जर शुद्ध असेल, मन जर स्थिर असेल, मनात जर कोणत्याही प्रकारच्या इच्छा नसतील, तर असं जे मन आहे ते सहज त्या मनाच्या ठिकाणी भाव शुद्धी उत्पन्न होते. म्हणजेच काय, संकल्प विकल्प नसतात. अशामध्ये संकल्प विकल्प नसतात, धरसोड वृत्ती नसते.
घेऊ का नको, घेऊ का नको असं नसतं. अर्जुना, फार काय सांगावे, जेव्हा मनास ही योग्यता प्राप्त होते तेव्हाच मानस तप असे नाव मिळते. देव म्हणतात, परंतु ते असो, मानस तपाची जी लक्षणं आहेत ती मी तुला सर्व सांगितली. याप्रमाणे देह, वाचा व चित्त यांच्या योगाने जे त्रिविधत्वास प्राप्त आहे ते सामान्य तप तुला सांगितले. आता 3 गुणांच्या संघाने हेच तप 3 प्रकारचे होते. ते बुद्धीच्या बळाने चांगले ऐक. बुद्धीच्या बळाने म्हणजे बुद्धी शाबूत ठेवून, लक्ष ठेवून हे तू ऐक असं भगवंत म्हणतात. आता त्यानंतर श्लोक नंबर 17 त्याचा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात की फलाची आशा न करणारे आणि समाधानी अशा पुरुषांनी उत्तम श्रद्धेने आचरलेले असे हे जे 3 प्रकारचे म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक तप त्यालाच सात्विक तप असे म्हणतात. या तिन्हींनाही सात्विक तप म्हणतात. आता काय हे आपण लक्षात घेवा. तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडोनी फळ तै पूर्तिया सत्वशुद्धी आचरिजे अस्तिक बुद्धी तै तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. तर हे प्रबुद्धा, हे जे आम्ही तुला 3 प्रकारची तप सांगितली त्यांचेच पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर, पण फलाची आशा धरू नको. भगवंत उपदेश करतायत बघा. अर्जुना स्वतः उपदेश काय करतात की हे जे 3 प्रकारचे तप तुला सांगितलेले आहेत त्या 3 प्रकारच्या तपाचे तू श्रद्धापूर्वक आचरण कर, पण फलाची अपेक्षा करू नकोस, फलाची आशा करू नकोस. अरे, ज्या वेळेस मन पूर्णपणे शुद्ध ठेवून श्रद्धेने या तपांचे आचरण करावे त्यावेळेस याच तपाला ज्ञातेजन सात्विक तप असे म्हणतात. तर अशा प्रकारे पूर्णपणे श्रद्धा ठेवून या तपांचे जर आचरण कुणी केलं, आचरण महत्वाचं आहे बघा, वाचन महत्वाचं, त्याचबरोबर अध्ययन महत्वाचं, त्याचबरोबर आकलन महत्वाचं आणि आकलन झाल्यानंतर आचरण महत्वाचं. म्हणजे पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वरी वाचतो, नंतर त्याचं अध्ययन करतो, नंतर त्याचं आकलन करतो म्हणजे समजून घेतो. हे 3 गोष्टी झाल्या. याच 3 गोष्टी सगळेजण करतात. शेवटची गोष्ट विसरतात ते म्हणजे आचरण. आपल्या आचरणात जर हे आलं नाही तर त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे ज्वारी घ्यायची, दळून आणायची, त्याचं पीठ तयार करायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं, भाकरी चांगली व्हावी, ते पीठ मळायचं, त्याची भाकरी तयार करायची, तव्यावर टाकायची, वरून पाणी लावायचं, भाकरी उलटी करायची, तर ती शेकून काढायची, भाकरी तयार झाली, भाजी तयार झाली, पण ती तसंच ठेवून दिले, खाल्लंच नाही. काय उपयोग आहे त्याचा? एवढं सगळं करून जर त्याचं आपण जर खाल्लंच नाही तर मनातली भूक शांत होणार आहे का? तसंच आहे हे. नुसतं वाचन महत्वाचं नाही, नुसतं अध्ययन महत्वाचं नाही, नुसतं विवेचन महत्वाचं नाही किंवा आकलन महत्वाचं नाही, तर त्याचं आचरण महत्वाचं आहे. आपण जे हे संत साहित्य वाचतो त्यातलं
प्रत्येक गोष्ट आचरणशील आहे. आपण आचरणशील असलं पाहिजे. फक्त ऐकून सोडून काही उपयोग नाहीये. ते आचरणात यायला हवं. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, की भगवंत उपदेश करताना काय सांगतात अर्जुनास, की ज्यावेळी मन पूर्णपणे शुद्ध ठेवून श्रद्धेने या तपाचे आचरण करावे असा उपदेश केलेला आहे. तर त्यावेळी याच तपाला ज्ञातेजन सात्विक तप असं म्हणतात. यालाच सात्विक तप असं म्हणतात. म्हणजे आचरण महत्वाचं आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 10 आपण उद्या पाहणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं बघा. मानसिक तप पाहिलं, वाचिक तप पाहिलं. वाचिक म्हणजे वाचा, बोलणे. एवढं छान सुंदर बोलायचं की कुणाचंही मन दुखवलं नाही पाहिजे, कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. जो ऐकणारा आहे तोही खुश झाला पाहिजे. अशा पद्धतीचं जे बोलणं असतं त्याला वाचिक तप असं म्हणतात. कोणाच्याही मनाला लागणार नाही, सत्य, गोड, परिणामकारक आणि हितकारक असं जे भाषण असतं त्याला वाचिक तप असं म्हणतात. आता मानसिक तप, त्यात मनाची प्रसन्नता महत्वाची, सौजन्य महत्वाचं, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरण शुद्धी याला मानसिक तप असं म्हणतात. म्हणजे मनामध्ये कोणताही क्रोध नाही, कोणतीही इच्छा नाहीये, कोणती आशा नाहीये, असं मनच मानसिक तप करू शकतं. आणि भगवंताने उपदेश करताना सगळ्यात शेवटी आजच्या भागामध्ये सांगितलेलं आहे, की हे तिन्ही प्रकारचे जे तप आहेत ते तू अंगीकार, त्याचं आचरण कर आणि यालाच सात्विक तप म्हणतात. आज आपण इथंच थांबवत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आपल्यामध्ये सर्व प्रकारचे सात्विक गुण कसे येतील याचा विचार करायचा आहे. सात्विक गुणाचं आचरण करायचं आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्याने तो परत मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.